श्री संत तुकाराम महाराज पनवेल में जिस जगह पर बैठकर मिर्च का व्यवसाय करते थे उस जगह पर उनका विशाल स्मारक बनाया जाए, ऐसी इच्छा पनवेल वासियों सहित वारकरी संप्रदाय की थी, जिसके चलते सोमवार को संत तुकाराम महाराज के विशाल स्मारक का उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। तो पादुका की स्थापना परम पूज्य संत बाल योगी श्री सदानंद महाराज के हाथों की गई। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, परम पूज्य गुरुवर्य किशन महाराज साखरे, रामेश्वर महाराज शास्त्री, पालिका के सीईओ श्रीधर पाटनकर, तुकाराम महाराज के वंशज हरिभक्ति परायण संभाजी महाराज मोरे, पनवेल पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश घड़ौले, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, कांग्रेस के नेता रतनचंद करवा, सुधीर कांडपिले आदि गणमान्य सहित श्रद्धालु तथा वारकरी संप्रदाय के लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर रामेश्वर महाराज शास्त्री ने कार्यक्रम यशस्वी बनाने वाले सभी की सराहना करते हुए सभी के आभार व्यक्त किए। दिंडी सोहळा न भूतोन भविष्यात निघाला असताना मी पाहिलं का तुकोबारांचं स्मारक या ठिकाणी असताना जगद्गुरु तुकोबारा वारकरी संप्रदायाचे कळस असताना तुकोबाराचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्मारक का नसावं या माध्यमातून मी सतत आमदार साहेब भाऊ आणि बाळराम पाटील साहेबांच्या मागे लागलो। मी म्हटलं काही असेल पण तुकोबारांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे। वारकऱ्यांची भावना आहे, संपूर्ण कोकण प्रांतामध्ये एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे, त्या वारकरी संप्रदाय श्रद्धा स्थान तुकोबारांचं या ठिकाणी असताना हे स्मारक का होऊ नये म्हणून मी सतत भाऊंच्या आणि आमदार साहेबांच्या पाठीमागे लागलो आणि त्यांनी विनंतीला मान दिला। आज त्यांच्याच मुळे हे स्मारक या ठिकाणी संपन्न होत आहे। मी नगरपालिकेमध्ये गेलो, नाना आणि मी नगरपालिकेमध्ये गेलो, भाऊंच्या मागे लागलो, ठराव पास करा, तुमच्या उपस्थितीमध्ये ठराव पास करा। जर तुकोबारांचा कार्यक्रम जपणारे आपण आज जर ठराव पास झाला नाही तर उद्या कोणीही या ठिकाणी स्मारक बांधेल असं सांगता येत नाही, म्हणून हा ठराव पास केला, आमदार साहेबांनी राबवलं, त्या ठिकाणी म्हणजे फार परिश्रम घेतले, अनेक लोकांनी आश्वासन दिलं या स्मारकाला दुसरं स्मारक असावं, या स्मारकाची दुसरी जागा असावी, पण ज्या भूमीला तुकोबाराचे पाय लागले, ज्या जागेला तुकोबाराचे पाय लागले त्या तुकोबाराचे चरण कोणी पुसू शकत नाही आणि पुसणार नाही, म्हणून या ठिकाणी स्मारक झालं। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि स्मारक निर्माण में सबसे बड़ा योगदान वारकरी संप्रदाय के लोगों का है। आता कार्यकर महाराजांनी सांगितलं, शास्त्री महाराजांनी सांगितलं, विवेक पाटलांनी मोडकार घेतला, विवेक पाटलांनी मदत केली, जय म्हात्रेने घेतली, बाळूशेठ पाटलांनी घेतली, रविशेठ पाटलांनी घेतली। हे स्मारक जर खरं उभं राहिलं असेल तर तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या प्रेमातनं आणि श्रद्धेतनं झालेलं आहे हे सांगायला मला निश्चितपणे आनंद वाटतो। पण अक्षरशः हे स्मारक व्हावं हे या प्रत्येकाच्या मनामधली इच्छा होती। आम्ही मात्र नाममात्र आहोत, याच्या पाठीशी राहणारे, हे सगळं श्रेय निश्चितपणे तुमचंच आहे। या ठिकाणी सदानंद महाराजांनी भूमिपूजन केलं आणि त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्याचं महाभाग्य आपल्या सर्वांना लाभलं, हे आपल्या दृष्टीने अतिशय आनंददायी अशी निश्चितपणे गोष्ट आहे। या सर्व मान्यवर महाराजांचं दर्शन आपल्याला झालं, त्यांचा स्पर्श या ठिकाणी झाला आणि तुकाराम महाराजांचे संपूर्ण चरित्र आणि त्यांचं दर्शन केवळ पनवेलकरांनाच नव्हे तर या पनवेल नगरीमध्ये जो जो येईल त्याला इथे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं दर्शन मिळण्याची व्यवस्था झालेली आहे। वही इस अवसर पर जय म्हात्रे ने भी उपस्थितों को संबोधित किया। पनवेल हे पुरातन शहर आहे, या पुरातन शहराला अनेक प्रकारचे इतिहास आहेत। त्या इतिहासामध्ये संत तुकाराम महाराज इथं 1632 साली व्यापारी निमित्त येऊन या वडाखाली विसावले होते आणि तो इतिहास बघूनच आमच्या समोर श्री कारेकर महाराज यांनी जी कल्पना मांडली त्या कल्पनेतून हा एक स्मारक इथं उभा राहिलेला आहे। माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला इथंची सेवा करण्याची संधी आपणा सर्व वारीकऱ्यांनी दिली आणि मला जे शक्य झालं त्याप्रमाणे मी आणि आमदार साहेब, आमचे बालूशेठ, रवी पाटील आमच्यासोबत याच्यामध्ये सहभागी झालेले
अनंता शेठ, सुधीर कानपेले, मनोहर कानपेले या सर्वांच्या आणि आपणा सर्वांच्या मदतीने एक अतिशय सुंदर वास्तू या पनवेलला आपण लोकार्पण करत आहोत। इस दौरान विभिन्न गांवों से आई दिंडी का पनवेल में स्वागत किया गया, जो समूचे पनवेल में घुमाई गई। इस दौरान वारकरी संप्रदाय के लोग इस दिंडी में बड़ी संख्या में शामिल हुए थे। विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत। पाहताच होती दंग आज सर्व संत, पाहताच होती दंग आज सर्व